नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी माझ्या चॅनलवर सरळ सेवा वॉरियर या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करीत आहे. तर आज आपण काल बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली. आज काल 14 एप्रिल भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर भारतरत्न, विश्वरत्न, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. या दिनानिमित्त या थोर समाजसुधारकांना त्रिवार अभिवादन करतो. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो तो पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, या त्यांच्या विचारांचा उच्चार करतो. आणि आपण बाबासाहेब आंबेडकरांविषयी एक त्यांचा जीवन परिचय अभ्यासणार आहोत. नॉर्मली आपण परीक्षेच्या दृष्टीने बाबासाहेब आंबेडकर हे बघणार आहोत. त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यातील विविध टप्प्यावर बाबासाहेब आपल्याला कसे त्यांचे विचार उपयोगी पडतात याचा सुद्धा आपण अभ्यास करणार आहोत. तर आपण आता लेक्चरला सुरुवात करूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन परिचय. तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 व मृत्यू किंवा महापरिनिर्वाण आपण म्हणतो 6 डिसेंबर 1956 हा त्यांचा जीवन कालखंड आहे. भारतीय संविधानाचे शिल्पकार, थोर समाजसुधारक, अर्थतज्ञ आणि कायदेतज्ञ होते. दलित, महिला आणि कामगारांच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष करणारे बाबासाहेब शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे असे मानत त्यांनी अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी आणि सामाजिक समतेसाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांचा जन्म आणि बालपण 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे मूळ नाव भीमराव रामजी सकपाळ. वडील आणि आई रामजी मालोजी सकपाळ हे सुभेदार होते आणि आईचे नाव होते भीमाबाई. शिक्षण त्यांचं मुंबई प्राथमिक शिक्षण, त्यानंतर बडोदा संस्थानाच्या शिष्यवृत्तीवर उच्च शिक्षण अमेरिका आणि लंडन येथे झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक जीवन. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण. आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण सातारा येथील शासकीय हायस्कूलमध्ये प्रतापसिंह हायस्कूल येथे झाले, तर माध्यमिक शिक्षण मुंबईतील एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये झाले. उच्च शिक्षण मुंबई विद्यापीठातून पदवी प्राप्त केल्यानंतर बडोद्याचे सयाजीराव गायकवाड महाराज यांच्या मदतीने त्यांनी कोलंबिया विद्यापीठातून MA आणि PhD पूर्ण केली. परदेशातील पदव्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून MSc, DSc आणि ग्रेज इन मधून बॅरिस्टर ॲट लॉ कायद्याची पदवी मिळवली. एकूण पदव्या बाबासाहेबांकडे एकूण 32 पेक्षा जास्त पदव्या होत्या. शैक्षणिक विचार त्यांनी बहिष्कृत हितकरणी सभा आणि पीपल एज्युकेशन सोसायटीद्वारे दलित आणि मागासवर्गीय समाजासाठी शिक्षणाचे दरवाजे उघडे केले. बाबासाहेबांचे शिक्षण विषयक विचार, एज्युकेशनल थॉट आपण बघणार आहोत. ज्ञान हेच शस्त्र, जोपर्यंत आपण शिक्षित होत नाही तोपर्यंत आपल्या हक्कांसाठी लढू शकत नाही असे त्यांचे ठाम मत होते. समता व प्रगती. शिक्षण हे केवळ साक्षर होण्यासाठी तर नाही, तर सामाजिक असमानता, अन्याय आणि जातीव्यवस्था नष्ट करण्यासाठी आहे. महिला शिक्षण. मुलींना समान संधी द्या, त्यांना पारंपरिक व्यवसायात न गुंतवणं, उच्च शिक्षा द्या असे त्यांनी सांगितले. 5 तत्वे सांगितले. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र दिला. वाचनाची आवड. त्यांच्याकडे सुमारे 50,000 पुस्तकांचा वैयक्तिक संग्रह होता, जे त्या काळातील आशियातील सर्वात मोठे खाजगी संग्रहालय होते. त्यांचे शिक्षण हे समाजातील अन्यायाविरुद्ध लढण्याचे मुख्य साधन होते. त्यांच्यामुळेच त्यांनी भारतीय राज्यघटना लिहून समतेचा पाया रचला. तर त्यांनी चालू केलेली वृत्तपत्रे मूकनायक, प्रबुद्ध भारत, जनता ही त्यांची प्रमुख वृत्तपत्रे होती. बाबासाहेब आंबेडकरांची प्रमुख वृत्तपत्रे किंवा नियतकालिके म्हणू आपण. मूकनायक 31 जानेवारी 1920 हे पहिले पाक्षिक, जे अस्पृश्यांच्या समस्या मांडण्यासाठी सुरू केले. बहिष्कृत भारत 3 एप्रिल 1927 साली पाक्षिक चालू केले. समता 1928 समतावादी समाजाच्या निर्मितीसाठी. जनता 1930 सुरुवातीला पाक्षिक आणि नंतर साप्ताहिक झाले. प्रबुद्ध भारत 4 फेब्रुवारी 1956 हे जनता पत्राचे रूपांतर होते. वृत्तपत्रांची वैशिष्ट्ये बघूया. त्यांच्या वृत्तपत्रात काय मजकूर असायचा, तर सामाजिक न्याय. या पत्राद्वारे दलितांना सामाजिक, आर्थिक व राजकीय हक्कांबद्दल जागृत केले जायचे. अन्यायाचा निषेध, महाडचे चौदार सत्याग्रह, काळाराम मंदिर प्रवेश आणि मनस्मृती दहन यांसारख्या चळवळींना या वृत्तपत्रातून वाचा फोडली. स्वतंत्र विचार. ही वृत्तपत्रे केवळ बातमीपत्रे नसून ती चळवळ होती. भाषिक शैली. दलितांच्या त्यांच्या हक्काची जाणीव करून देण्यासाठी प्रखर मराठी भाषेचा वापर त्यांनी केला होता. पुढे आपण बघूया. तर चौदार तळ्याचा सत्याग्रह, महाड येथे चौदार तळे सत्याग्रह त्यांनी केला. प्रमुख माहिती आपण बघूया त्याबद्दल. दिनांक आणि स्थळ 20 मार्च 1927 रोजी 20 मार्च 1927 रोजी किंवा महाड जिल्ह्यात रायगड महाराष्ट्र येथे केला. नेतृत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. उद्देश दलित अस्पृश्य समाजाला सार्वजनिक ठिकाणच्या पाण्याचा वापर करण्यासाठी मूलभूत अधिकार मिळवून देणे. महत्त्व हा लढा केवळ पाणी पिण्याचा नव्हता, तर मानवी हक्क आणि सामाजिक प्रतिष्ठेसाठी होता. समता दिन. या ऐतिहासिक घटनेच्या
स्मरणार्थ 20 मार्च हा दिवस सामाजिक सबलीकरण दिन किंवा समता दिन म्हणून साजरा केला जातो. पार्श्वभूमी आणि परिणाम: कठोर भेदभाव. तत्कालीन समाजाच्या अस्पृश्यांना सार्वजनिक तळ्यावरून पाणी भरण्यास सक्त मनाई होती. यासाठी त्यांनी हा लढा दिला होता. कायदेशीर लढा: 1923 मध्ये महाड नगर परिषदेने चवदार तळे सर्वांसाठी खुले करण्याचा निर्णय घेतला, पण त्याची अंमलबजावणी होत नव्हती. सत्याग्रहाची कृती: डॉ. आंबेडकरांनी स्वतः चवदार तळ्याचे पाणी प्राशन करून या चळवळीची सुरुवात केली. परिणाम: या घटनेनंतर दलितांमध्ये जागृती निर्माण झाली आणि अस्पृश्यता निवारण चळवळीला मोठी गती मिळाली. या ऐतिहासिक लढ्याचे शताब्दी वर्ष 100 वर्षे साजरे होत असून हा दिवस आजही सामाजिक न्यायाचा एक मोठा संदेश मानला जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, माझा देश हा बिनडोक्याचा बाजार आहे. कारण त्यांनी सामाजिक स्थिती पाहिली होती, भोगली होती. तर तिथे ते म्हणतात, इथे चटणी कोरडी खातात अन तेल दगडावर ओतात. नारळातील चवदार पोषक जल गटारीत अन नदीतील गटार जल पवित्र म्हणून स्वतः पितात. चादरी दगडावर चढवतात अन माणसाला उघडे ठेवतात. परिवर्तनाच्या चळवळीत काम करताना भिणारी माणसे जिवंतपणे मेलेली असतात, तर चळवळीत काम करणारी माणसे मेल्यानंतर सुद्धा जिवंत राहतात. लोकांच्या अंगात देवी येतं, भूत येतात, इतर काही प्रकारचे चेटूक या प्रकारची चिजे येतात. पण शिवाजी महाराज, सम्राट अशोक, सावित्रीबाई फुले यांच्यासारखे विचारवंत का येत नाहीत, असं त्यांचं म्हणणं होतं. जेव्हा विचारवंत अंगात येतील तेव्हा भारत देश हा जगावर राज्य करेल, असं त्यांचं एक प्रकारे म्हणणं होतं आणि ते खरं सुद्धा आहे. यापुढे आपण बघणार आहोत 25 डिसेंबर 2025 मनुस्मृतीचे दहन या विषयावर ची माहिती आपण पुढे घेणार आहोत. एक प्रकारे त्यांनी स्त्रीमुक्ती दिन किंवा स्त्री मुक्तता केली होती मनुस्मृतीचे दहन करून. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 डिसेंबर 1927 रोजी महाड रायगड येथे सत्याग्रहादरम्यान जातीभेद, अस्पृश्यता आणि विषमतेचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या मनुस्मृतीचे जाहीर दहन केले. या ऐतिहासिक कृतीद्वारे त्यांनी हजारो वर्षाची मानसिक गुलामगिरी, अन्यायी वर्णव्यवस्था आणि शोषणाविरुद्ध मानवी समतेचा आणि आत्मसन्मानाचा लढा उभारला. मनुस्मृती दहन मुख्य माहिती: दिनांक व ठिकाण 25 डिसेंबर 1927 रोजी महाड रायगड जिल्हा येथे मनुस्मृतीचे दहन केले. पार्श्वभूमी होती, महाड चवदार तळ्याचा सत्याग्रहानंतर दलितांना पिण्याच्या पाण्याचा अधिकार नाकारला गेला. या विरोधात आणि विषमतेवर आधारित धार्मिक ग्रंथांना नाकारण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. नेते होते डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गंगाधर निळकंठ सहस्रबुद्धे, बापूसाहेब, सीताराम शिवतरकर आणि इतरही लोक होते. त्यानंतर उद्देश होता मनुस्मृतीतील महिला आणि दलितांविरुद्ध अन्यायकारक नियम, वर्णव्यवस्था आणि अस्पृश्यता नष्ट करणे. महत्त्व: हा दिवस मनुस्मृती दहन दिन म्हणून साजरा केला जातो, जो समता आणि मानवी प्रतिष्ठेचे प्रतीक आहे. महत्त्वाचे मुद्दे: प्रतिकात्मक निषेध: या घटनेमुळे हजारो वर्षाची गुलामगिरी आणि अन्यायाचे प्रतीक जाळले गेले. या लेखात जाळले गेले. ओके. समता व मानवाधिकार: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा यामागील हेतू समतावादी समाज निर्माण करणे हा होता. महिलांचा सन्मान: मनुस्मृतीतील स्त्रियांबाबतच्या अपमानास्पद नियमांचा यातून जाहीर निषेध करण्यात आला. त्यासाठीच मनुस्मृती दहन करून बाबासाहेबांनी किती मोठे काम केलेलं आहे याचा आपल्याला अंदाज किंवा याची आपल्याला प्रगल्भता, त्यांचे विचार आजही किती प्रेरणादायी आहे याचा अनुभव आपल्याला येतो. काळाराम मंदिर सत्याग्रह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मार्च इसवी सन 1930 रोजी बाबासाहेब आंबेडकर यांनी केला. 2 मार्च 1930 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नाशिक येथील काळाराम मंदिराचा दलितांना प्रवेश मिळावा यासाठी ऐतिहासिक सत्याग्रह केला. अस्पृश्यांच्या धार्मिक व आणि मानवी हक्कांसाठी उभारलेला हा एक मोठा लढा होता. या आंदोलनात आंबेडकरांसोबत हजारो अनुयायी सहभागी झाले होते, ज्याचा उद्देश जातीय भेदभाव नष्ट करून सामाजिक समता प्रस्थापित करणे हा होता. काळाराम मंदिर सत्याग्रहाची प्रमुख माहिती: दिनांक आणि ठिकाण 2 मार्च 1930 नाशिक, महाराष्ट्र. नेतृत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. उद्देश होता अस्पृश्य समाजाला हिंदू मंदिरात, विशेषतः राम मंदिरात प्रवेश मिळवून देणे आणि सामाजिक समता प्रस्थापित करणे. प्रमुख घटना काय होत्या? सनातनी लोकांच्या विरोधानंतरही आंबेडकरांनी शांततापूर्ण मार्गाने मंदिर प्रवेशासाठी प्रयत्न केले. या संघर्षात आंबेडकरांना आणि अनुयायांना पोलिसांचा आणि विरोधकांचा सामना करावा लागला. महत्त्व: हा सत्याग्रह केवळ मंदिरासाठी नव्हता की मंदिर प्रवेशासाठी नव्हता, तर अस्पृश्यांच्या मानवी हक्कांची लढाई होती. या सत्याग्रहाने सामाजिक समतेची ठिणगी टाकली आणि दलितांच्या आत्मसन्मानाची चळवळ अधिक तीव्र केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील शोषित, पीडित, दलित आणि कामगार वर्गाच्या हक्कासाठी अनेक संस्था, संघटना, राजकीय पक्षाची स्थापना केली. त्यांनी स्थापन केलेल्या प्रमुख संस्था खालीलप्रमाणे आहेत: बहिष्कृत हितकरणी सभा 1924, अस्पृश्यांच्या शैक्षणिक, आर्थिक
आर्थिक आणि सामाजिक उन्नतीसाठी स्थापन केलेली ही पहिली महत्त्वाची संस्था समता सैनिक दल 19 मार्च 1927 समाजातील अन्याय व विषमतेविरुद्ध लढण्यासाठी आणि जागृती करण्यासाठी बाबासाहेबांनी या स्वयंसेवक दलाची स्थापना केली. स्वतंत्र मजूर पक्ष इंडिपेंडंट लेबर पार्टी 1936 कामगारांच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी या पक्षाची स्थापना केली. अनुसूचित जाती फेडरेशन शेड्यूल कास्ट फेडरेशन 1942 दलितांच्या राजकीय हक्कांसाठी आणि स्वतंत्र प्रतिनिधित्वासाठी या संघटनेची स्थापना केली. पीपल एज्युकेशन सोसायटी 1945 उच्च शिक्षण दलितांपर्यंत पोहोचवण्यासाठी या संस्थेची स्थापना. या संस्थे अंतर्गत मुंबई सिद्धार्थ महाविद्यालय आणि औरंगाबाद मिलिंद महाविद्यालय स्थापन करण्यात आले. भारतीय बौद्ध महासभा 1955 मध्ये धर्मांतराच्या प्रक्रियेनंतर बौद्धांच्या सामाजिक व धार्मिक कार्यासाठी या संस्थेची स्थापना केली. हे लक्षात ठेवायचे जे बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या संस्था पाक्षिक मासिक ज्या गोष्टी ज्या स्थापन केलेल्या आहे सुरुवात केलेली आहे त्यांचे इयर वर्ष लक्षात ठेवायचे कारण यावर तुम्हाला डायरेक्ट प्रश्न विचारला जाऊ शकतो फॅक्च्युअल कंटेंटमध्ये. इतर कार्य संस्थात्मक रूप समता विचारपीठ 1978 नंतरचे बार्टी हे जरी त्यांच्या हयातीनंतर स्थापन झाले असले तरी ते त्यांच्या विचारांवर आधारित संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणून कार्यरत आहे. वृत्तपत्रे त्यांनी मूकनायक 1920 बहिष्कृत भारत 1927 जनता 1930 आणि प्रबुद्ध भारत 1956 या वृत्तपत्राद्वारे समाजाचे प्रबोधन केले. त्यांनी मुख्य उद्देश शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा होता. त्यासाठी त्यांनी या सर्व संस्थांची उभारणी केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 15 ऑगस्ट 1936 साली इंडियन लेबर पार्टीची स्थापना केली. समाजातील सरंजामशाही भांडवलशाही आणि जातीयवादी मनोवृत्ती विरुद्ध काम करणाऱ्यांना न्याय मिळवून देणे व कामगार वर्गामध्ये असलेला जातीवाद नष्ट करणे असे इंडियन लेबर पार्टीचे मुख्य उद्दिष्ट होते. तसेच मुंबईमधील कापड गिरणीमध्ये काही खात्यांमध्ये अस्पृश्यता जातीच्या कामगारांना काम दिले जात नव्हते. त्यासाठी त्यांनी इंडियन लेबर पार्टीची स्थापना केली होती 15 ऑगस्ट 1936 तर ही माहिती आहे त्यांनी दिलेली आहे ती पूर्णपणे तुम्ही वाचून घ्याल. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक प्रयत्नामुळे दलित नव्हे तर सर्व समाजातील कामगार वर्गास मिळालेले अधिकार आणि फायदे यातील काही महत्त्वाच्या गोष्टी पुढील प्रमाणे आहेत ते तुम्ही वाचून घेणार आहात. या सर्व जे त्यांनी कामगार लढ्याला त्यांच्या यश आलेलं होतं त्यामध्ये त्यांनी या गोष्टी पदरी पाडून घेतल्या होत्या कामगारांच्या भल्यासाठी. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 14 एप्रिल 1891 ते 6 डिसेंबर 1956 हे स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री 1947 ते 1951 आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून जगातील सर्वात मोठ्या लिखित संविधानाची निर्मिती केली. एक थोर समाजसुधारक अर्थतज्ञ कायदेपंडित दलित चळवळीचे नेते ज्यांनी अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी आयुष्यभर लढा दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक महामानव. थोडक्यात माहिती. पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर. जन्म 14 एप्रिल 1891 मध्य प्रदेश. शिक्षण 32 पदव्या अर्थशास्त्रात डॉक्टरेट लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स. मुख्य भूमिका स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री मसुदा समितीचे अध्यक्ष राज्यघटनेचे शिल्पकार. विचार सामाजिक संस्था स्वतंत्र आणि बंधुता. महापरिनिर्वाण 6 डिसेंबर 1956 भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार. कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली रोल याबद्दल आपण थोडी माहिती घेऊया. मसुदा समितीचे अध्यक्ष 29 ऑगस्ट 1947 रोजी घटना समितीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मसुदा समितीच्या अध्यक्षपदी निवड केली. संविधान निर्मिती त्यांनी विविध देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास करून 2 वर्ष 11 महिने 18 दिवसात भारताचे संविधान तयार केले. वैशिष्ट्य संविधानात समता मूलभूत अधिकार आणि दलित महिला कामगार वर्गाच्या हक्कांना विशेष संरक्षण दिले. भारताचे पहिले कायदामंत्री फर्स्ट लॉ मिनिस्टर पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मंत्रिमंडळात त्यांनी पहिले कायदामंत्री म्हणून काम केले. त्यांनी हिंदू कोड बिल मांडून महिलांना मालमत्तेचा हक्क आणि घटस्फोटाचा अधिकार मिळवून देण्यासाठी मोठा लढा दिला. तर हे महिलांनी विशेषतः महिलांनी तर लक्षात ठेवायचंच आहे की तुम्हाला की तुमचा मुक्तिदाता कोण असेल तर ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तुम्हाला जे काही पॉसिबल अधिकार होते या पुरुषी मानसिकतेच्या विरोधात जाऊन दिले आहेत तर त्यांचे आभार उपकृत तुम्ही राहिलं पाहिजे असं मला वाटतं. त्यापुढे आपण बघणार आहोत प्रमुख योगदान सामाजिक सुधारणा अस्पृश्यता निवारक आणि मूकनायक बहिष्कृत भारत यांच्यासारख्या नियतकालिकाद्वारे अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. शिक्षण प्रसार पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्थापना करून शिक्षणाला महत्त्व दिले. बौद्ध धर्म स्वीकारला. 6 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला. त्यांच्या भारतीय समाज न्यायव्यवस्था आणि राज्यघटनेतील अनमोल योगदानामुळे त्यांना भारतरत्न 1990 मध्ये या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर हा पूर्णपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन प्रवास पूर्ण संघर्ष हा मानवतेसाठी होता आणि सर्व समाजातील लहान मोठ्या श्रीमंत गरीब जातीपाती यांच्या विरुद्ध फक्त मानवता ही महत्त्वाची होती आणि त्यासाठी संपूर्ण आयुष्य त्यांनी हे आपल्या समाजासाठी वेचलेलं आहे. तर त्या निमित्ताने आपण त्यांचे आभार मानले पाहिजेत.
आणि त्यांचे विचार पुढे घेऊन जायला आपण त्यांचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी तयार असलं पाहिजे. एवढं बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू.